द्वितीय समाज जनगणना अभियानाचा शुभारंभ. पत्रक प्रकाशनानंतर जनगणना कार्याला प्रारंभ. श्री दशनाम गोसावी समाज संस्था सिन्नर यांच्या वतीनं आयोजित द्वितीय समाज जनगणना अभियानाच्या पत्रक प्रकाशन सोहळ्याला वारकरी भवन सिन्नर येथे उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. संस्थेचे अध्यक्ष भैरवनाथ गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात संस्थेचे माजी अध्यक्ष भानुदास पुरी गोसावी व राजेंद्र गिरी यांच्या हस्ते जनगणना पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. श्री विठ्ठल मूर्ती पूजन तसेच छत्रपती शिवाजी महाराज व आद्यगुरु शंकराचार्य यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमात शुभारंभ झाला. यावेळी उपाध्यक्ष दौलत गोसावी, सरचिटणीस वसंत गोसावी, खजिनदार छगन गोसावी, कार्यकारिणीचे ज्येष्ठ सदस्य गुलाब गोसावी, शरद गोसावी, भाऊगिरी गोसावी, संस्थेचे मार्गदर्शक ब्रह्मगिरी गोसावी, विठ्ठल बाबा, युवा कार्यकर्ते मधुकर गोसावी, नारायण गोसावी, सौ सुरेखाताई गोसावी आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना सरचिटणीस वसंत गोसावी यांनी समाज जनगणनेचे महत्त्व अधोरेखित केलं. त्यांनी सांगितलं की समाजाची अचूक लोकसंख्या, शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक व्यावसायिक माहिती उपलब्ध झाल्यास समाजाच्या विकासासाठी प्रभावी नियोजन करणं शक्य होतं. शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र घटकांपर्यंत पोहोचवणं, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम राबवणं, गरजू कुटुंबांना मदत, रोजगार व व्यवसायाच्या संधी निर्माण करणे तसेच समाजातील परस्पर संपर्क अधिक दृढ करणे यासाठी जनगणना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. तसेच या जनगणनेतून प्राप्त माहितीच्या आधारे समाज संपर्क सूची आणि व्यावसायिक सूची तयार करण्यात येणार असून त्यामुळे समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत व्यक्तींची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होऊन परस्पर सहकार्याला चालना मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केलं. सिन्नर तालुक्यातील गोसावी समाजाची पहिली जनगणना सन 2009 मध्ये तत्कालीन अध्यक्ष कैलासवासी जालिंदर गिरी गोसावी यांच्या कार्यकाळात पार पडली होती. त्यानंतर आता द्वितीय जनगणना अभियान हाती घेण्यात आलं आहे. प्रत्येक समाज बांधवांनी आपली नोंदणी करून या ऐतिहासिक उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आलं. पत्रक प्रकाशनानंतर माजी अध्यक्ष भानुदास पुरी गोसावी व राजेंद्र गिरी यांच्या कुटुंबियांच्या जनगणना नोंदणी करून सरचिटणीस वसंत गोसावी यांनी जनगणना कार्याचा औपचारिक शुभारंभ केला. सरचिटणीस वसंत गोसावी यांनी सूत्रसंचालन करून आभार प्रदर्शन केलं. समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ही जनगणना महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. आणि पोपट बाबा यांच्या कार्यकाळाने त्यांचा कार्यकाळ सुरू होता. 2006ला देवी मंदिरात पहिली मिटिंग झाली, त्यामध्ये राजभवनची निवड झाली आणि 2006 ते 2008 त्यांनी काम केलं आणि 8 ते 12च्या दरम्यानमध्ये ती 2 नावं ते यादीत आलेली नाही बघा. त्यात 8 ते 12च्या दरम्यानमध्ये जालिंदर बाबा अध्यक्ष होते आणि त्यांचं जे कार्यकाळ संपायचे आता निधन झालं, त्यामुळे संपत भारती काही काळ अध्यक्ष होते. तर आपण पत्रक जेव्हा छापलं, काम जेव्हा सुरू केलं जनगणनेचं 2009ला, त्यावेळी जालिंदर बाबा अध्यक्ष होते. त्याचं प्रकाशन जेव्हा केलं त्यावेळी संपत भारती अध्यक्ष होते आणि नंतर 2012 ते 14च्या दरम्यान रतन बाबा होते मध्यंतरी. 12 ते 14च्या दरम्यान. 15 ते 17च्या दरम्यान दिलीप मोतीगिरी अध्यक्ष होते आणि 18 ते 24च्या दरम्यान मध्यंतरी कोरोना कालावधी आला, आपण संस्थेची नोंदणी केली, त्यामुळं अण्णांचा जो कार्यकाल आहे तो 18 ते 24 6 वर्षाचा कार्यकाल त्यांना मिळाला आणि 2024 पासून फेब्रुवारी 26पर्यंत साधारण रवींद्रगिरींनी कामकाज बघितलं फेब्रुवारी 24पर्यंत आणि मार्च 26ला जी आपली महाशिवरात्रीचा कार्यक्रम झाला, त्या महाशिवरात्रीच्या कार्यक्रमामध्येच आपण भैरवनाथ गोसावी यांची निवड केली आणि त्या अर्थाने जर म्हटलं तर ही आपली जी जनगणना आता जी होणार आहे ही दुसरी जनगणना आहे.